तर मित्रांनो मराठीमध्ये सर्वांनाच पैकीच्या पैकी मार्क मिळणार, ते कसे मिळणार त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 5 गोष्टी करायच्या आहेत, त्याच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा या गोष्टी समजल्या पाहिजेत। तर मित्रांनो उद्या होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्या 5 गोष्टी करायच्या आहेत, तर मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे पेपरमध्ये अक्षर सुंदर काढायचं आहे। सुंदर अक्षराला चांगले मार्क दिले जातात। जर तुम्ही अक्षर जर खराब काढलं तर नक्कीच तुमचे तिथे मार्क कमी केले जातात, काटले जातात, त्याच्यामुळे तुम्हाला पैकी मार्क नाही मिळू शकत। त्यामुळे तुम्ही अक्षर सुंदर काढा, त्याच्याकडून तुम्हाला चांगले मार्क मिळतील। नंतर दुसरं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न क्रमांक बरोबर टाकायचे आहेत। खूप वेळा असं झालेलं आहे की घाईघाईमध्ये विद्यार्थी काय करतात, प्रश्न क्रमांक चुकीचे टाकतात, त्याच्यामुळे जरी तुम्ही उत्तर बरोबर लिहिलं असेल परंतु त्या प्रश्नाचा क्रमांक चुकीचा असेल तर तुमचा जो प्रश्न हा चूक ठरवला जाईल, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार नाहीत। त्यामुळे तुम्ही प्रश्न क्रमांक नक्कीच बरोबर टाका। तिसरा ते म्हणजे प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला एखादा प्रश्न जर थोडासा माहित असेल तर नक्कीच तेवढा लिहा, त्याचं उत्तर तेवढं लिहा। जर तुम्ही काहीच लिहिलं नाही तर प्रश्नाला काही मार्क मिळणार नाही मित्रांनो। त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवा, काहीतरी मार्क तुम्हाला तिथे मिळतात। चौथा गोष्ट ती म्हणजे पूर्ण वेळेचा उपयोग करा। काही विद्यार्थी असं पाहिलेलं आहे की जर त्यांचा पेपर हा 2.5 तासामध्ये पूर्ण झाला तर ते लगेच पेपर देतात आणि बाहेर येतात। मित्रांनो असं करायचं नाही मित्रांनो, पूर्ण वेळेचा उपयोग करायचा आहे तुम्हाला। 3 तासाचा पेपर आहे तर 3 तासाचा उपयोग तुम्हाला तिथे करायचा आहे। आणि सर्वात शेवटची गोष्ट ती म्हणजे पेपर पूर्ण झाल्यावर प्रश्न क्रमांक चेक करणे। म्हणजे 2.5 तासामध्ये जर तुमचा पेपर जर पूर्ण झाला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, उरलेल्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला पेपर पुन्हा चेक करायचा आहे। म्हणजे तुमचं जे उत्तरपत्रिका आहे ती पुन्हा चेक करायची आहे, त्याच्यामध्ये काय राहिलं आहे का, प्रश्न क्रमांक करेक्ट टाकलेले आहेत का, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकदा पुन्हा तपासायच्या आहेत, जेणेकरून तुमचा एकही मार्क तिथे गेला नाही पाहिजे, तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात। सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती यापुढे दिली जाते।